शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी ही मागणी। दोन 2014 आणि 2017 ला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला होता, त्यामुळे आता आमच्याकडून प्रस्ताव जाणार नाही। त्यांनीच द्यावा प्रस्ताव, मनसेच्या संदीप देशपांडेचं भास्कर जाधवांना उत्तर। 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यासाठी बच्चू कडूंचं सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंतचं अल्टिमेटम, अन्यथा मंत्रालयावर धडकणार। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू समर्थकांचा राडा। बच्चू कडू समर्थकांकडून कार्यक्रमस्थळाबाहेरही जोरदार घोषणाबाजी। कर्जमाफीचं आश्वासन आमच्या राजीनाम्यात नव्हतं, मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान। तर योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार, मात्र टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी, पाशा पटेल यांचा सवाल। विक्रोळीतल्या पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई। वेळेआधीच शिवसेनेकडून पूल वाहतुकीसाठी खुला। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण। 220 जणांचे डीएनए सॅम्पलिंग पूर्ण, तर 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश। विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती। इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता इराणचा इस्रायलवर जोरदार पलटवार। इराणने इस्रायलवर डागली शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, तर इस्रायलने हल्ले परतावून लावल्याचा केला दावा।